नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नंबर सिस्टीम या टॉपिक मधील एक सब टॉपिक आहे, त्याचं नाव आहे न्यूमरेशन सिस्टम. मित्रांनो, न्यूमरेशन सिस्टम मध्ये काय करतो आपण बघा, संख्या कशी वाचायची, संख्या अक्षरात कशी लिहायची, म्हणजे वर्ड्स मध्ये कशी लिहायची हे आपण समजून घेणार आहोत. बघा, न्यूमरेशन सिस्टमचे दोन टाइप आहेत. कोणते? एक इंडियन म्हणजे ज्याच्यामध्ये लॅक, करोड असं असतं, आणि दुसरी एक असते इंटरनॅशनल सिस्टम ज्याच्यामध्ये असतं मिलियन, बिलियन. बरोबर, दोन्ही पद्धती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. बघा, पहिल्यांदा आपण टॉपिकचं नाव लिहू काय, न्यूमरेशन सिस्टम. काय? न्यूमरेशन सिस्टम. मित्रांनो बघा, संख्या वाचायच्या, संख्या लिहायच्या प्रामुख्याने आपण दोन पद्धती वापरतो. जसं मी मागे सांगितलं तुम्हाला की एक भारतीय पद्धत आणि एक आंतरराष्ट्रीय पद्धत. बरोबर, दोन्ही पद्धती आपण समजून घेणार आहोत. बघा, पहिली पद्धत आहे एक इंडियन सिस्टम. काय? इंडियन म्हणजे आपण भारतीय लोक जी वापरतो त्यालाच काय म्हणतात, हिंदू अरेबिक सिस्टम. त्याला दुसरं नाव काय आहे, हिंदू अरेबिक सिस्टम. हिंदू अरेबिक सिस्टम. आणि जी दुसरी आहे, जी वर्ल्ड वाईड वापरली जाते जगभर, तिचं नाव आहे इंटरनॅशनल सिस्टम. काय? इंटरनॅशनल सिस्टम. आता या दोन पद्धतीमध्ये फरक काय आहे, पुन्हा सारखेपणा काय आहे, आणि त्याच्यावर आधारित प्रश्न पण आपल्याला विचारले जातात. ते कसे सॉल्व्ह करायचे ते पण आपण बघूया. बघा, पहिल्यांदा एका नंबरच्या साह्याने बघू आपण. मी एक नंबर घेतो. काय? 1 2 3 4 5 6 7 8 9. हा जो दिलेला नंबर आहे मित्रांनो, हा आपल्याला इंडियन सिस्टम मध्ये पण रीड करायला आला पाहिजे, लिहिता पण आला पाहिजे, आणि इंटरनॅशनल सिस्टम मध्ये पण रीड करता आला पाहिजे. पहिल्यांदा मित्रांनो बघा, दोन्ही सिस्टम मध्ये शिकण्यासाठी आपल्याला त्यांचे प्लेसचे नाव आपल्याला माहित पाहिजेत. काय? प्लेसचे नाव. बघा, मग आपण चला प्लेसचे नाव बघूया. बघा, पहिल्यांदा इंडियन सिस्टमचा जर विचार केला तर आपण बघा, पहिलं प्लेस बरं का, जे एक पहिलं प्लेस असते उजवीकडनं, राईट साइड कडनं, त्याला म्हणायचं वन्स प्लेस किंवा युनिट्स प्लेस. काय म्हणायचं? वन्स प्लेस किंवा युनिट्स प्लेस. बघा, त्याला म्हणू आपण वन्स प्लेस. काय म्हणायचं? वन्स प्लेस. हा, पुन्हा वन्स प्लेस नंतर असतं काय मित्रांनो, टेन्स प्लेस. काय असतं? टेन्स प्लेस. सर्वांना माहिती आहे तुम्हाला, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. बरोबर, सेम तसंच. चला, टेन्स. टेन्स नंतर काय असतं मित्रांनो, हंड्रेड प्लेस. कोणतं? हंड्रेड्स प्लेस. त्याच्यानंतर कोणतं असतं, 100 नंतर 1000. कोणतं असतं? 1000. म्हणजे हे झालं थाउजंड प्लेस. त्याच्यानंतर असतं बघा, हजारच्या नंतर काय असतं, 10,000 म्हणजे 10,000. पुन्हा काय येणार, 10,000. 10,000 म्हणजे 10,000च्या नंतर लाख म्हणजे लॅक. बरोबर, हे लॅक. पुन्हा मित्रांनो, लॅकच्या नंतर काय, 10 लाख. सर्वांना माहिती, 10 लाख. पुन्हा 10 लाखच्या नंतर काय असतं, 10 लाखाच्या पुढे काय, कोटी म्हणजे क्रोर. काय असणार? क्रोर. बघा, हे क्रोर. आणि क्रोरच्या पुढे 10 क्रोर म्हणजे 10 करोड. बरोबर का मित्रांनो? भारतीय सिस्टम आपल्या सर्वांना माहित आहे. बरोबर का? आता मित्रांनो बघा, हे जे आपल्याला संख्या वाचताना मदत करण्यासाठी आणखी एक गोष्ट असते, त्याला म्हणायचं पिरियड्स. काय म्हणायचं? पिरियड्स. आता हे दिलेले जे प्लेसेस आहेत, बरोबर आहे का, हे दिलेले जे प्लेसेस आहेत यांना आपण पिरियड्स मध्ये डिवाइड करतो. कशामध्ये? पिरियड्स मध्ये. बघा, हे वन्स वालं, टेन्स वाले, 100 वालं, हे तीन जे आहेत बघा, हे तीन आहेत का, या तिघांना एक पिरियड असतो, त्याचं नाव असतं वन्स पिरियड. काय म्हणायचं? वन्स पिरियड. बघा, वाचताना आपल्याला सोपं जातं. बघा, या तिघांना काय म्हणायचं? वन्स पिरियड. पुन्हा बघा, हे 1000 आणि 10,000 आहे का, म्हणजे हजार हजार वालं 1000 10,000, याच्या पिरियडला काय म्हणायचं बघा, नीट समजून घ्या, याला म्हणायचं थाउजंड्स पिरियड. वाचताना आपल्याला बघा कसं सोपं जाणार आहे. काय, ह्याला काय म्हणायचं? थाउजंड्स पिरियड. पुन्हा त्याच्यानंतर लॅक, 10 लाख, याला काय म्हणायचं? लॅक्स पिरियड. याला काय म्हणायचं? लॅक्स पिरियड. कोणता पिरियड? लॅक्स पिरियड. आणि शेवटी कोण आहे? क्रोर अँड 10 क्रोर. याला काय म्हणणार तुम्ही? क्रोर पिरियड. कोणता म्हणणार? क्रोर पिरियड. बघा, हे पिरियड माहित असले की आपल्याला वाचायला सोपं जातं. आणि त्याच्या आणखी एक गोष्ट आपण आधी शिकून घेऊया. काय? बघा, कॉमा द्यायची पद्धत असते. संख्या वाचताना आपण कॉमा देतो. बरोबर का? कॉमा कशामुळे देतो? आपल्याला संख्या एकदम सोप्या पद्धतीने वाचायला यावी. बरोबर का? बघा, इंडियन सिस्टम मध्ये कॉमा पहिल्यांदा 3 अंकानंतर देतात. किती? 3 अंकानंतर. फक्त पहिल्यांदा 3 अंकानंतर. पुन्हा प्रत्येक वेळेस 2 अंकानंतर. प्रत्येक वेळेस 2 अंकानंतर कॉमा देतात.
बघा कळलं मित्रांनो. वन्स, टेन्स, 100, पुन्हा 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, क्रोर, 10 क्रोर. मग आता ही संख्या आपण वाचायला शिकायचं का? चला संख्या लिहून घेऊ. बघा 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बघा आता ही संख्या कशी वाचायची बघा. आता पहिल्यांदा आपण डावीकडून वाचतो. याचा पिरियड कोणता मित्रांनो? क्रोर. मग इथलं हे दोन जे आहेत संख्या पिरियड मधल्या एकत्र करायचे. काय 10 झाली तर 10 क्रोर, इथं 2 क्रोर, म्हणजे 10 क्रोर प्लस 2 क्रोर किती झालं? 12 क्रोर. म्हणजे काय झालं हे? 12 क्रोर 34 लाख 56,789. बघा इथं एकदम सिंपल झालं का नाही? 12 crore 34 lakhs 56,789. म्हणजे आपण अशी अक्षरात पण संख्या लिहू शकतो. चला मग लिहून घेऊया अक्षरामध्ये. काय इथे लिहितो मी. चला काय 12 crore, काय 12 crore, पुन्हा 34 lakh. बघा असं पिरियड मध्ये केलं तर आपल्याला सोपं जातं. काय 34 lakh, त्याच्यानंतर काय 56,000, काय 56,000, आणि त्याच्यानंतर काय 789. हे तर तुम्हाला येत आहे आधीच. काय 789. मित्रांनो ही आता आपण पद्धत कोणती शिकली? इंडियन सिस्टम किंवा हिंदू अरेबिक सिस्टम. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं? पिरियड्स लक्षात ठेवायचे आणि प्लेसेस लक्षात ठेवायचे. टेन्स, हंड्रेड्स, वन्स, टेन्स, हंड्रेड्स, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, क्रोर, 10 क्रोर. आणि पिरियड का लक्षात ठेवायचे? आपल्याला संख्या एकदम फास्ट वाचता येते. काय 12 crore 34 lakh 56,789. बरोबर. आणि कॉमा एक लक्षात ठेवायचं. ह्या इंडियन सिस्टम मध्ये पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा द्यायचा, पुन्हा 2 अंकानंतर, पुन्हा पुढे जसं जसं असाल तसं 2 अंकानंतर द्यायचा. आता हीच संख्या आपण इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये कशी वाचायची समजून घेऊ. बघा इंटरनॅशनल मध्ये काय मिलियन, बिलियन वापरतात का नाही, मग तेच समजून घेऊ ह्याच्यासारखंच. चला पहिला कोणता असणार आपला? वन्स. हा सेम आहे बरं का. वन्स असतो. त्याच्यानंतर कोण असणार? टेन्स असणार. कुठून फरक पडतो मी तुम्हाला सांगतो. बघा वन्स, टेन्स, पुन्हा हंड्रेड्स, काय हंड्रेड्स, त्याच्यानंतर काय असतं मित्रांनो? थाउजंड्स, पुन्हा त्याच्यानंतर इथं प्लेस देतो मी, काय अडचण. इथं 10,000, इथं काय झालं? 10,000. मित्रांनो बघा इंटरनॅशनल सिस्टम आणि इंडियन सिस्टम मध्ये 10,000 पर्यंतचे प्लेसेसचे नेम सेम असतात. प्लेसेसचे नेम काय असतात? सेम असतात. इथून पुढे चेंज होतं. बघा आपल्याकडे लॅक असतं, इकडे येतं 100,000. काय येतं? 100,000. इकडे काय येतंय? 100,000 येते. पुन्हा 100,000 झालं, इथं सुरू होते नवीन पिरियड, त्याचं नाव मिलियन्स. काय म्हणायचं? मिलियन. बघा हे मिलियन्स. पुन्हा 10 मिलियन, 10 मिलियन्स. हा त्याच्यानंतर आहे 100 मिलियन. बरोबर. मित्रांनो मिलियनच्या नंतर असतं बिलियन. मिलियनच्या पुढे काय असते? बिलियन असते. सध्या आपली तेवढी संख्या मोठी नाही, मिलियन पर्यंत ठीक आहे. बरोबर. बघा आता इथं जसे आपण पिरियड केले बघा वन्स, थाउजंड्स, लॅक्स आणि क्रोर्स, तसं इकडे पण पिरियड असतात. बघा कोणता? वन्स, टेन्स आणि 100 या तिघाचा पिरियड काय झाला? वन्स पिरियड. काय झाला? वन्स पिरियड. पुन्हा आता पुढे बघा 1000, 1000, 1000, 3 वेळा 1000 दिसते, म्हणजे 3 ह्याचा पिरियड कोणता झाला? 1000 पिरियड. कोणता? 1000 पिरियड. पुन्हा त्याच्यानंतर बघा मिलियन, 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 म्हणजे हा पिरियडचं नाव काय झालं? मिलियन्स पिरियड. काय झालं? मिलियन. सोपं आहे का नाही मित्रांनो? मिलियन्स पिरियड. बघा आता आपण 3-3 पिरियड केला. बरोबर. इथं कॉमा कसं असेल तर 3, 2, 2. इथं फक्त सोपं. इथं काय? इथं प्रत्येक वेळेस 3 नंतरच कॉमा द्यायचं. प्रत्येक वेळेस 3 ह्याच्या नंतरच कॉमा द्यायचा. बरोबर. प्रत्येक वेळेस 3 ह्याच्या नंतर कॉमा द्यायचा. चला संख्या लिहून टाकू आपण. चला 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बरोबर. आता ही संख्या रीड करूया. काय बघा मिलियनचा पिरियड आहे 123 मिलियन्स. काय 123 मिलियन. पुन्हा काय 456,789. एकदम सोपं. काय त्या पिरियडचं शेवटी लावायचं. काय 123 मिलियन 456,789.
789. सोपं आहे का नाही? चला लिहून घेऊ. काय 100 इथे लिहितो मी, काय ना 123,456,000 पुन्हा 789. मित्रांनो बघा, दोन्ही पद्धतीमध्ये आपण लिहिलेलं आहे. फक्त विचार करताना लक्षात ठेवायचं काय, इकडे 3-3 अंकानंतर आपल्याला 3-3 डिजिट नंतर कॉमा द्यायचा आहे. इकडे 3 2 2 2 कुठपर्यंत पण 2 पर्यंत द्यायचा, बरोबर का मित्रांनो? कळालं तुम्हाला? इंडियन सिस्टम आणि इंटरनॅशनल सिस्टम. काही एक्झाम्पल आपण घेऊ याच्यावर, बरं का? काही सोपे सोपे एक्झाम्पल घेऊ आपण. दोन्ही पद्धतीमध्ये लिहायला शिकू आपण, काय अडचण नाही. शिकलंय तर आपण फक्त आता रिव्हिजन घेऊ. बघा, मी एक नंबर देतो तुम्हाला. चल आता ही इथे नंबर देतो मी. बघा, हा नंबर आहे, आपल्याला दोन्ही सिस्टम मध्ये लिहायचं आहे. इकडे इंडियन मध्ये लिहू, इकडे इंटरनॅशनल मध्ये लिहू. चला आता आपण ते पूर्ण लिहित बसायचं नाही. आता डायरेक्ट संख्या घ्यायची. बघा काय 632589721. बघा, ही समजा आपली इंडियन सिस्टम. बघा, प्रत्येक वेळेस तेवढं लिहायचं का नाही. ही आहे इंटरनॅशनल सिस्टम. ही कोणती? इंटरनॅशनल सिस्टम. काय करायचं बघा, कोमा तुम्हाला माहिती आहे इंडियन सिस्टम मध्ये पहिल्यांदा 3 अंकानंतर, पुन्हा 2 अंकानंतर, पुन्हा 2 अंकानंतर, जसं जसं अंक वाढत असेल तसं तसं 2 अंकानंतर द्यायचे. बघा मग आता तुम्हाला माहिती आहे वन्स पिरियड, पुन्हा कोणता दुसरा कोणता 1000, पुन्हा हे लॅक आणि पुन्हा क्रोर. म्हणजे बघा, क्रोर पिरियड मध्ये काय 63 आहे, म्हणजे 63 क्रोर. लॅक पिरियड आहे 25 लाख. पुन्हा काय बघा 89,000, कारण 1000च्या पिरियड मध्ये आहे, बरोबर आहे का? 89,000. पुन्हा पुढे काय वन्स पिरियड 721, म्हणजे काय 721. सोपं आहे का नाही मित्रांनो? बघा, तेवढं लिहायची गरज आहे का? कॉमा दिलं की आपला गेम सोपा होतो. बघा, आता ही इंटरनॅशनल मध्ये काय लिहू 632589721. बघा, आता इंटरनॅशनल मध्ये तुम्हाला लक्षात आहे प्रत्येक 3 अंक सोडून आपण कॉमा देतो. किती? 3 अंक सोडून. बघा, 3 अंक सोडून दिला, पुन्हा इथे 3 अंक सोडून दिला. आता ह्याच्यामध्ये पिरियड कसे असतात? वन्स, थाउजंड्स आणि मिलियन. वन्स, थाउजंड्स, मिलियन. तसं लिहूया. बघा, हा मिलियनचा पिरियड आहे. मिलियन मध्ये काय 632, म्हणजे काय 632 मिलियन. काय 32 मिलियन. आता मिलियन नंतर काय असते? इकडे 1000 असते, म्हणजे 589. काय 589,000. काय हे झालं 1000. आणि शेवटीचं काय वन्स पिरियड काय 721. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 उदाहरणाच्या साहाय्याने आपण इंडियन न्यूमरेशन सिस्टम आणि इंटरनॅशनल न्यूमरेशन सिस्टम आपण शिकलेली आहे. धन्यवाद.